नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पाहूयात 100 गावं 100 बातम्या. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नीवर प्रज्ञा सातव हिंगोलीतील कळमनुरी इथे अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रज्ञा सातव जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाला सुंदर सजावट करण्यात आली आहे आणि आज दिवसभर राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाढदिवसानिमित्त समर्थकांना कोणताही जल्लोष न करता समाज उपयोगी कामं करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे राज्यभरात आज प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वरिष्ठ नागरिकांसाठी सोयीसुविधा निर्माण करणं असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस, त्यामुळे ठाण्यामध्ये वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी बॅनर लागले तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हार आणि फुलांनी सजावट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ख्याती 7 समुद्रापार पोहोचलेली आहे. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये तरुणांनी एकत्र येत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आज औरंगाबाद येथे आणि त्यांची मंत्री संदीपान भुमरेंच्या मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावं ही मागणी घेऊन आजपासून चौंडी इथून एक रथयात्रा सुरू होणार आहे. रथयात्रेची सुरुवात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सुरू होण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील अस्लोद इथल्या 8 वर्षांच्या गणेश माळीला कृत्रिम हात मिळणार आहेत. वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेऊन या मुलाला मदत करण्याचे आदेश दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्तीवर मोहर उठवली गेलेली आहे. ईडीनं मागील वर्षी ही जप्ती केली होती. निवडणूक आयोगानं वयवर्ष 80 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांसाठी प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार कसबा मतदारसंघात 19,000 मतदार 80 पेक्षा जास्त वय असलेले मतदार आहेत. कसबा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनानं मतदान केंद्र निश्चित केलेली आहेत. त्यानुसार कसबा मतदारसंघात 270 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 5 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. पुण्यातील कसबा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होतोय आणि तांबडी जोगेश्वरी मंदिरातून ते प्रचाराला सुरुवात करणार आहेत. भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा मुंबईमध्ये तयार होणार आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन या बोगद्यातून प्रवास करेल. समुद्राखालून 7 किलोमीटर भागासह तब्बल 21 किलोमीटर लांबीच्या एकूण बोगद्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून अधिकाऱ्यांना त्या 9 फेब्रुवारीपासून प्राप्त होतील. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी 350 खारफुटी तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयानं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला परवानगी दिली आहे आणि न्यायालयाच्या या निर्णयामुळे महामार्गाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झालाय. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या 2 मार्गिका येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा निर्धार मुंबई महानगरपालिकेनं केलेला आहे आणि या पुलासाठी रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका या 2 यंत्रणांची कामं एकमेकांवर अवलंबून असून या 2 प्राधिकरणांची एक संयुक्त बैठक पार पडली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाण्याची घोषणा करण्यात आली आणि यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 850 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाच्या कामासाठी एप्रिल महिन्यात निविदा जाहीर केली जाणार आहे. राज्यातील एसटीचं बस स्थानक विमानतळासारखं चकाकणार आहे. 227 बस स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 985 कोटींचा एसटी महामंडळानं प्रस्ताव पाठवलाय. महाबळेश्वर आणि सभोवतालच्या परिसरातील गिरीमित्रांसाठी आकर्षणाचं केंद्र असलेल्या पुरातन निसर्ग वाटांचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. यासाठी 60 लाखांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि गोवर तसंच अन्य संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि या आजारांच्या वाढीला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कस्तुरबा रुग्णालयामध्ये मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व सोयीसुविधांनी अद्ययावत असलेली ही प्रयोगशाळा राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयानं उभारण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जागरूक पालक सुदृढ बालक हे विशेष अभियान 9 फेब्रुवारी 2023 पासून राबवलं जात आहे आणि यात 24 लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये दुधाचा नियमित पुरवठा करण्याचे आदेश द्यावेत आणि त्यासाठी त्वरित निविदा काढण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयानं महानगरपालिकेला या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत घंटा वाजवण्याची मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे। याबाबतचा ठराव महापालिकेनं नोव्हेंबर 2020 मध्ये मंजूर केला होता। पदपथांचा उद्देश हा वाहतूक सुरळीत पार पडणं आणि पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणं हा आहे। मात्र महानगरपालिकांकडून पदपथांवर दुकानं थाटण्यास परवानगी दिली जात असल्यास ते पदपथ उपलब्ध करण्याच्या मूळ हेतूला सुरुंग लावण्यासारखं आहे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयानं केली। देशातील सर्वात मोठा समूह पुनर्विकास अशी ओळख असलेल्या भेंडी बाजार पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील सेक्टर 4 मधील इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायाभरणी करून इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे। देवनार कचराभूमी, SMS कंपनी आणि सिमेंट मिक्सर प्रकल्प यामुळे दिवसेंदिवस गोवंडी परिसरात प्रदूषणाचा धोका वाढतोय। परिणामी या परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेकांना श्वसनाच्या आजारानं ग्रासलंय। गेल्या 5 वर्षांमध्ये श्वसनाच्या आजारानं मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 9% नागरिक एकट्या गोवंडीतले आहेत। कल्याण डोंबिवलीच्या अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्यालय आणि इतर ठिकाणी बदल्या करून घेतल्या आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीनं मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर व्हावं असे आदेश आयुक्तांनी दिलेत। नवी मुंबईतील पाम बीच मार्ग, शिवपनवेल, ठाणे, बेलापूर या महामार्गावरील भरधाव वाहनांवर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहनाची करडी नजर आहे। मागील 1.5 वर्षात स्पीड गनच्या माध्यमातून 11,237 भरधाव वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। वसई विरारमध्ये नवीन वाहनं खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय। मागील 10 महिन्यात शहरामध्ये 61,000 वाहनं खरेदी झाली आहेत। त्यामुळे दररोज शहरामध्ये सरासरी 200हून अधिक वाहनं रस्त्यावरती येऊ लागली आहेत। सांगली शहरात वेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। संशयितांकडून तब्बल 6.25 कोटी रुपये किमतीचे अंबरग्रीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं जप्त केलंय। तस्करांची ही आंतरजिल्हा टोळी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय। ठाण्याच्या घोडबंदर रोड इथल्या गायमुख परिसरात चालत्या कारनं पेट घेतला। सतर्क ड्रायव्हरनं वेळीच कार थांबवल्यामुळे गाडीतील सर्व 5 जण सुखरूप बचावले। कल्याणमध्ये रेल्वे प्रवासात हरवलेले लाखोंचे दागिने अवघ्या 24 तासात हस्तगत करण्यात आलेले आहेत। हैदराबाद ते मुंबई डेक्कन एक्सप्रेसनं कल्याणपर्यंत प्रवास करत असताना एका प्रवाशाची बॅग रेल्वेमध्ये राहिली होती। रेल्वेच्या गुन्हे शाखा आणि विशेष कृती दलानं ही बॅग शोधून काढली। उल्हासनगर शहरामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। हितेश कटेजा या आरोपीकडून पोलिसांनी 6 दुचाकी आणि 2 मोबाईल असा तब्बल 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। वसई विरारमध्ये स्वस्त दरात घराचं स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 3 कारवाई केलेली आहे। त्याला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्याचा ताबा अर्नाळा पोलिसांकडे देण्यात आलाय। पुढील तपास अर्नाळा पोलीस करतात। महावितरणकडून 37% वीज दरवाढ झाल्यामुळे संविधान आर्मी आक्रमक झाली आहे। दरवाढी विरोधात 20 केंद्रावरती मेणबत्ती मोर्चा काढत संताप व्यक्त करण्यात आला। भुसावळमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि संविधान आर्मीच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्यात आली। जितेंद्र आव्हाडांची प्रतिमा मलिन करण्याचा काही जण प्रयत्न करत असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून समर्थन देण्यात आलं। मागण्या मान्य न झाल्यास 20 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलाय। त्यामुळे 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 12वीच्या परीक्षांना संपाची झळ बसण्याची दाट शक्यता आहे। उद्धव ठाकरे आज मीरा भाईंदरच्या दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी ते जैन मंदिराला भेट देणार असून त्यांच्या हस्ते पूजा देखील केली जाणार आहे। नाशिकमध्ये आज भाजप कार्यकारिणीची 2 दिवसीय महत्त्वाची बैठक होती आणि या बैठकीला राज्यातील 23 खासदार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कोर कमिटीसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। राखी सावंतनं शर्लिन चोपडा प्रकरणात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावरती कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्याअंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। आरे दुग्ध वसाहतीतील रस्त्याची सध्या अक्षरशः चाळण झालेली आहे। या रस्त्याच्या दुरवस्थेची तक्रार करत स्थानिक रहिवाशांनी केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या पुलामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे। येत्या 13 फेब्रुवारीला गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे आणि यानिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। शेगावात दिंड्या दाखल होत असून धामण गावातून शेकडो भाविक दिंडीमध्ये सामील झाले। जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथे देशातील सर्वात महाकाय
सिद्धी महागणपतीची स्थापना केली जाणार आहे आणि या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झाली आहे. 100 टन वजनाची 31 फुटी गणेशाची मूर्ती 2 वर्षांच्या कालावधीत तयार करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिंदेंच्या पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंनी दिशाभूल केली असल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला. शिवसेनेच्या गटप्रमुखांनी कधी कोणत्या निवडणुकीसाठी मतदान घेतलं असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. शिंदे फडणवीस सरकार अल्पायुषी असून जसा हा डायस हलतोय तसं हे सरकार हलत असून डायसप्रमाणे सरकार सुद्धा कोसळेल असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला. बीडच्या गेवराईतील रुई गावात शेतकरी संवाद मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. मतलईवाल्यांनी सध्या मच्छीमाराला ब्रेक लावलेला आहे, त्यामुळे माशांचे दर कडाडलेत. पापलेटचा सध्याचा दर 1000 रुपये किलो आहे. आधी हा दर 500 ते 700 रुपये किलो इतका होता. सुरमई आधी 400 रुपये किलो मिळत होती, आता ती 700 ते 800 रुपये किलो दरानं मिळते. तर कोळंबीचा 1 किलोचा दर सध्या 600 रुपये इतका आहे. दिवाळीनंतर डाळी आणि कडधान्याचे दर कडाडले असून होळीपर्यंत डाळी कडधान्याचे दर हे जैसे थेच राहतील असा दावा वाशीतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांनी केला. भाडा सोडतीच्या कायमस्वरूपी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होऊन 1 महिना पूर्ण झाला. या महिनाभरात नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 99,248 इच्छुकांनी नोंदणी केली आहे. मुंबई महानगरपालिकेनं वाढता उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी आरोग्यम कुटुंबम हा सर्वसमावेशक दक्षता कार्यक्रम हाती घेतलाय आणि या कार्यक्रमांतर्गत वस्ती पातळीवरती पूर्ण तपासणी, जनजागृती, निरोगी जीवनशैली, नवीन उपचार पद्धतींच्या धोरणांचा अवलंब तसंच रुग्ण केंद्रित दक्षता आणि देखरेख प्रणाली इत्यादी योजनांचा अवलंब केला जाणार आहे. पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीनं त्याच्या विरोधातील विविध कारवायांना हायकोर्टात आव्हान दिलंय. या विविध याचिकांवर कोर्टात सुनावणी होणार आहे. भंडाऱ्यामध्ये नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळ महामार्गाजवळ वाघाचं दर्शन घडलंय. वाहनांची वर्दळ सुरू असताना सुदैवाने या वाघाचा अपघाती मृत्यू टळलाय. मात्र यामुळे भुयारी मार्गाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. कुडाळच्या लक्ष्मीवाडीमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशन जवळ पाईपलाईन जोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना भाजप नगरसेवकांनी धारेवर धरलं. जोपर्यंत अधिकृत स्टेशनची कागदपत्र आणि परवानगी मिळत नाही तोपर्यंत पाईपलाईन जोडणी करू नका अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्तानं सांगली महानगरपालिकेत अभिरूप महासभा पार पडली आणि या महासभेत महापालिका क्षेत्रात बिबट्या, गवा, सांबर आणि इतर वन्य प्राण्यांना पकडण्याचं टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. भंडाऱ्यातील डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याला दुपारपासून काल आग लागली होती आणि दुपारपासून लागलेली ही आग अद्यापही विझली नाही. आग कधी आटोक्यात येणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय. उल्हासनगरमधल्या शिवनेरी नगर परिसरात 2 गटात पुन्हा एकदा हाणामारी झाल्याची घटना घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून ही हाणामारी झाली आणि ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा जीवघेणा बनलेला आहे. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर रस्ते महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंपळास फाट्याची पाहणी केली. यावेळी भुयारी मार्ग आणि सर्व्हिस रोड बनवण्यात यावं, अन्यथा महामार्ग बंद करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनातर्फे 10 फेब्रुवारीपासून मुंबई शिर्डी साईनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. मात्र या गाडीमध्ये मनमाड रेल्वे स्टेशनवरून प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. भिवंडी शहरातील फेणेगाव परिसरातील उद्यानात ठेकेदारानं पाईप ठेवून उद्यानाचं गोडाऊन बनवलंय. त्याचप्रमाणे उद्यानामध्ये मुलांऐवजी डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर होताना दिसतोय. त्यामुळे गोडाऊन बनवलेलं उद्यान नक्की कुणासाठी बनवलंय असा प्रश्न निर्माण झालाय. धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या प्रतिभा चौधरींची बिनविरोध निवड झाली आहे. प्रदीप करपेंनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महापौर पदावरती प्रतिभा चौधरी यांची वर्णी लागली आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. बीडच्या परळीमध्ये कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे. विविध घोषणा देत ही जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थी, आरोग्य विभागातील कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी होते. नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे पालिकेनं सर्व कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तर कोविड सेंटरसाठी उभारलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प देखील बंद केले जाणार आहेत. खेडमधील जगबुडी नदीमध्ये भणे ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी ट्रॅक्टर भरून कचरा नदीपात्रात टाकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करतात. अहमदनगर पोलिसांनी मकर संक्रांतीच्या काळात मॉक ड्रिल केलं होतं. या दरम्यान डमी दहशतवाद्याला अल्लाहू अकबरचे नारे देताना
दाखवण्यात आलं। यावरती आक्षेप घेत मुस्लिम समाजानं औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली। बीड जिल्ह्यातील संशयास्पद दिव्यांगधारक निलंबित 78 शिक्षकांविरोधात दिव्यांग आयुक्तालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करा अशी मागणी दिव्यांग कर्मचारी संघटनेनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याकडे केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात G20च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रम होणार आहेत। यामध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी असोसिएशनच्या वतीनं पश्चिम विभागीय कुलगुरूंची परिषद देखील पार पडणार आहे। भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात जाणाऱ्या रेल्वे लाईनवरील पूर्ण कोळशानं भरलेली रेल्वे रॅक अज्ञात चोरट्यांनी खाली केली। लाखो रुपयांच्या कोळशाचा ढीग रेल्वे लाईनवर पडला होता आणि कोळसा चोरीकडे रेल्वे आरपीएफ प्रशासनानं दुर्लक्ष केलंय। औरंगाबादमध्ये जोगेश्वरी सरपंच आणि उपसरपंचांनी सदस्यांना मारहाण केल्याची घटना घडली। अविश्वास प्रस्ताव येऊ नये म्हणून जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांनी हॉटेलमध्ये थांबलेल्या सदस्यांना मारहाण केली आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर खंडाळा घाटात वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे। त्यामुळे मुंबई पुणेचा रेल्वेचा प्रवास आणखी सुकर होणार आहे। लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात येणार आहे। आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्तानं धुळ्यातील दौंडाई शहरामध्ये कृषी विभागाकडून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी तृणधान्यांचा आहारामध्ये समावेश व्हावा त्यांचं महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी रॅली देखील काढण्यात आली। जळगावात पोलिसांनी रूट मार्च काढला। आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता सुव्यवस्था राहावी म्हणून हा रूट मार्च काढण्यात आला होता आणि या रूट मार्चमध्ये शीघ्र कृती दलासह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। नांदेडच्या काला येथील राजश्री शाहू महाविद्यालयातील पोषण आहारामध्ये इंडी सांबारचा समावेश करण्यात आलाय। पोषण आहारामध्ये कडधान्य, भात, खिचडी असे पदार्थ दिले जातात, त्यामुळे विद्यार्थी खुश झालेत। एका तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे वादात आलेल्या चंद्रपुरातील एनडी बार बंद करण्याची मागणी होऊ लागलेली आहे। सामाजिक कार्यकर्ते पप्पू देशमुख यांनी एनडी बारचा परवाना रद्द करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे। बीडमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौसाळा शाखेबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। शेतकऱ्यांचे पैसे परस्पर उचलणाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं। पालघरच्या विक्रमगडमधील देहजेमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी आंदोलन केलं। देहजे धरणाचं काम सुरू असून स्थानिकांचं योग्य पुनर्वसन आणि मोबदला न देताच काम सुरू केल्यानं स्थानिक आक्रमक झाले। हिंगोलीच्या कळमनुरीतील वारंगा फाटा इथे राष्ट्रीय महामार्गावरती नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। 60 मीटरच्या सर्व्हिस रोडची निर्मिती करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलंय। रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। छत्तीसगडमध्ये चर्चवर अज्ञातांनी हल्ला केला। या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये नागरिकांनी मूक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मुरबाडमधल्या कोरावळे गावाच्या हद्दीमध्ये एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला। बिबट्याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेचा पुढचा तपास मुरबाड वन विभाग करत आहे। बीडच्या माजलगाव बस स्थानक परिसरात मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवलेली आहे। पोलिसांना पाहून 7 टवाळखोर पळ काढत होते, मात्र त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ एका नागरिकावरती वाघानं हल्ला केला। यामध्ये निळकंठ नन्नावरे या इसमाचा मृत्यू झाला। नांदेडमध्ये 67व्या महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। स्पर्धेमध्ये 16 जिल्ह्यातील जवळपास 300 मुली आणि 300 मुलांनी सहभाग घेतला।